मनोज जरांगे पाटील परभणीत दाखल झाले। त्यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। दरम्यान सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी केली। आरोपींची पाठराखण करणाऱ्यांवरही कारवाई करा। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा आकडा 50च्या वर जाऊ शकतो असा दावा मनोज जरांगेंनी केलाय। देशमुख हत्या प्रकरणात सरकारमधील मंत्रीही असू शकतात असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे। क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं। हे कोण आहेत नेमके? आरोपीनं एका कुणाच्या तरी लेकाचा कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा निर्घृणपणे खून केलाय, क्रूर पद्धतीनं हत्या केली। त्यांना तुम्ही सांभाळताय, त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे। कारण हे सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं आणि याच्यात नार्को टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात 100% सरकारचे कोण मंत्री येतं, आमदार आहेत हे मध्ये येणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।